आता अमरावती जिल्ह्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू। आता घरी व शेतात आणि हॉटेलमध्ये लावा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त। सोलर सिस्टीमवर मिळणार गव्हर्नमेंट सबसिडी व बँक लोन। शिवानी एंटरप्राइजेस मध्ये उपलब्ध आहेत सर्व नामांकित कंपनीचे सोलर पॅनल। जस संपर्क करा विजय आमले व सोमेश आमले। आमचा मोबाईल नंबर 9323828606। वरुड तालुक्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। वरुड तहसील कार्यालयामध्ये विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। हे कशासाठी आंदोलन सुरू आहे? आपल्यासोबत माजी सभापती विक्रम भाऊ ठाकरे आहेत। तर कशासाठी या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन या ठिकाणी तुम्ही बसले आहात? आपल्याकडे मागे 2023 मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस आलेला होता आणि त्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानंतर त्याचे अनुदान या शासनाने मंजूर केलेले होते आणि मंजूर केल्यानंतर त्याचे KYC जे काही शासकीय प्रशासकीय प्रक्रिया आहे ते सुद्धा सगळ्या शेतकरी बांधवांना त्यांनी त्या ठिकाणी करायला लावली होती। आणि त्याच्या लिस्ट सुद्धा त्या पटवारी ऑफिसला लागले होते आणि ते असताना सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता कास्तकार बांधवांना असं वाटलं की आपल्या या अतिवृष्टी आणि अवकाळी पैसे जे काही मंजूर झालेले आहे ते आपल्या खात्यामध्ये त्या ठिकाणी येईल। पण जवळपास बराचसा कालावधी आटोपल्यानंतर सुद्धा हा पैसा त्यांच्या खात्यात आला नाही। पैसे मंजूर आहे, त्यांनी जे काही प्रशासकीय प्रक्रिया करायला लावली ते सुद्धा कास्तकार बांधवांनी केली आहे, पण सगळे मंजूर असताना हे पैसे का बरं येत नाही याच्या जेव्हा आम्ही खोलात शिरलो आणि जेव्हा वारंवार या तहसील कार्यालयाला संपर्क साधून केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईवरून ते पैसे येत नाही, काही कास्तकार बांधवांच्या खात्यात आलेले आहे। मग सगळं प्रक्रिया पूर्ण झाली असताना काय येत नाही म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत त्यांच्या मुंबईला सुद्धा त्यांना कळवायला लावलं, पण त्याच्यातून काही जे आउटपुट निघायला पाहिजे ते आउटपुट काही निघालं नाही। आणि आपल्याला माहीत आहे की आता सगळ्या पेरणीचा पिरियड आहे, सगळ्या कास्तकार बांधवांना खत आणणे, बियाणं आणणे, मजुरीचे पैसे देणे, पैशाची त्यांना गरज आहे आणि हाच त्यांचा खरा महत्त्वाचा पिरियड असतो आणि अशा महत्त्वाच्या पिरियडमध्ये त्यांना पैशाची गरज असते आणि झालेले सगळे पैसे मंजूर असून सगळी प्रक्रिया होऊन का त्यांच्या खात्यात येत नाही। तर आता हे आमचं शेवटचं टोकाचं पाऊल आम्ही सगळ्या कास्तकार बांधवांना घेऊन इथे आलेलो आहोत। बरं, आज किती वेळ या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार आहे? जोपर्यंत तहसीलदार साहेब याच्यातलं काय आउटपुट ते आम्हाला देत नाही की बाबा आम्ही या तारखेपर्यंत तुमचे पैसे आमच्या कास्तकार बांधवांच्या खात्यात टाकतो किंवा काय, असं जोपर्यंत आम्हाला लेखी कळवत नाही तोपर्यंत आम्ही पुढचं पाऊल काय असेल जर मागण्या पूर्ण नाही झाल्या? ते पुढचं पाऊल काय, आता त्यांना सगळे पैसे मंजूर आहे, सगळी प्रक्रिया झालेली आहे, सगळं असून फक्त पैसेच पाठवायचे आहे की तुम्हाला। आता पैसे जर आता आले नाही, आज जर आम्हाला आउटपुट निघालं नाही तर आम्ही सगळे कास्तकार बांधव काय समोरची भूमिका घ्यायची तर यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही समोरची भूमिका ठरवू। बरं, शेतकरी पुत्र म्हणून आमदार देवेंद्र भोयार निवडून आलेले होते आणि काय म्हणायचं आहे यावर? मला याच्यावर काहीच म्हणायचे आहे, जे काही म्हणायचे आहे ते मतदार ठरवेल आणि ते सगळे शेतकरी बांधव मी याच्या पूर्वी सुद्धा सांगत गेलेलो आहे, प्रत्येक मतदार प्रत्येक शेतकरी ह्या आपापला व्यवस्थित त्याचा अभ्यास करत असतो आणि विचारवंत आहे, म्हणून मला त्या विषयावर काही आजच्या क्षणी बोलायची आवश्यकता। आपण बघू शकतो या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि आपण इतर शेतकऱ्यांसोबत देखील बातचीत करणार आहोत। आले का पैसे? नाही, अरे आजूबाजूचे पैसे आले पण अजूनपर्यंत भेटले नाही, कारण की आजोबा माहित आहे ना 3 महिन्यापासून KYC करून अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीये। 23 पासून 2023 पासून शेतकरी आहे ज्यांचे अजूनपर्यंत जे आहे ते पैसे आलेले नाही आणि त्याच्यामुळेच माजी सभापती विक्रम भाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात वरुड तहसील कार्यालयामध्ये हे ठिय्या आंदोलन सुरू आहे। अजून किती वेळ हे ठिय्या आंदोलन चालतं याकडे संपूर्ण वरुड तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे। शेकडो शेतकरी या ठिकाणी आहे, प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। पाहत राहा अमरावती टुडे न्यूज। अविनाश बनसोड, वरुड। नाही खूप आहे साहेब, अजून 3,000 वाचलेले आपल्याकडे।
आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 9373343384 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।